चांगला बॉल, पहिलाच बॉल यावेळेला डॉट पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. चांगला बॉल डॉट येत असताना बॉल निघून जाईल. तत्पूर्वी थर्ड मॅनला एक रन ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते एक. या धावसंख्येवर 1 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. बॉल फेकून झाले ते 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. या आपण थोडंसं चेंजेस करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि या आपल्या समवेत जोडले जातील विरातन खुर्दचा आवाज मिस्टर हार्दिक किनी. आपण त्यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद पालघर भूषण प्रमोद शेडगे सर, आपलं मनापासून आभार. जवळत मॅचच्या दिशेने पहिले तिन्ही बॉल ध्रुवच्या नावावरती राहिलेत. आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय का तर नाही. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय आणि एक्स्ट्रा रन स्कोर कार्डमध्ये जोडली जाईल. धावा जरात फलकावरती 2-3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. ध्रुव एक चांगला कटर बॉलर आहे, त्याच्याकडे लेग कटर आहे, ऑफ कटर आहे आणि चांगल्या पद्धतीनं त्या दोन्ही कटर्सचा वापर करतोय. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं होतं. आणखीन एक चांगला बॉल, बॅटची कडा आणि विकेट किपरचा सहारा. पहिला धक्का टीम साई किल्वा रोड या संघाला गॉन. बहरला होता परंतु त्याची विकेट या मॅच मध्ये गेले आणि लवकर बाद झाला अक्षय. मागील मॅच मध्ये लास्ट ओव्हर पर्यंत टिकून राहिला होता आणि होते. आता नवीन बॅट्समन सचिन मैदानावरती दाखल झाला. ध्रुवचा उल्लेख आपण केला होता. कटर्स डेंजरस राहिलेत आतापर्यंत. मागील मॅच मध्ये देखील गेम चेंजिंग ओव्हर जेव्हा 12 बॉल 40 ची गरज होती तिथे त्याने सुरुवात चांगली करून दिली होती आपल्या संघाला आणि तोच बॉलर आता बॉलिंग ट्रॅकवरती बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकामधील ध्रुव गोलंदाजी मार्कवरती चर्चेमध्ये नाव आहे सध्या. मागील हंगाम देखील ध्रुवने गाजवला होता ॲज अ बॉलर. कदाचित येणाऱ्या कालामध्ये एक चांगला ऑलराऊंडर किंवा क्रिकेटमधून पुढे येऊ शकतो. अक्षय गवळी चांगल्या पद्धतीनं लीड करतायत. अजून एक चांगला बॉल, या देखील बॉलवरती बॅटरला त्रस्त केलं होतं. एक रन कंप्लीट. एक रननी टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचते 3. लास्ट बॉल या ओव्हरमधील आपण पाहणार आहोत. शेवटचा बॉल असेल आणि या शेवटच्या बॉलवरती आता फिनिशिंग टच द्यावे लागणार आहेत. कौशिक स्ट्राईक एंडवरती टीमचा कॅप्टन, टीमचा लीड करावा लागणार आहे या मॅचमध्ये. लास्ट बॉल, शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी झाला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. 4 धावा स्कोर कार्डवरती. पुढचा बॉल या ओव्हरमधील. आताचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल जातोय लॉंग ऑफ मध्ये. प्रयत्न चांगले केले होते परंतु तिथे बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने लास्ट बॉल वरती आलाय चौकार. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावा झाल्यात फलकावरती 8. एट रन स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला आणि पहिल्या षटकामध्ये जरी लास्ट बॉलवरती चौकार आला असेल परंतु आधीचे जे 5 बॉल होते तिथे डॉमिनेट केलं होतं गोलंदाज ध्रुवने. आणि आता तदनंतर बॉलिंग ट्रॅकवरती मोहिद्दीन गोलंदाजी करण्याकरिता आलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये मोहिद्दीन शेखला गोलंदाजी मार्कवरती आणल्या गेल्या. दुसऱ्या षटकाचा कारभार जो असणार आहे तो त्याच्या खांद्यावरती असणार आहे. ते 6 बॉल खूप महत्त्वाचे ठरतील. 8 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. मोहिद्दीन या सेकंड ओव्हरमध्ये या गोलंदाजाला आणलं गेलंय. जरा थोडीशी घाई करा मित्रांनो, वेळ जास्त जातोय.
8 धावा स्कोर कार्डवरती. सेकंड ओव्हरला सुरुवात या ठिकाणी होते आणि सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती मोहिउद्दीन ओव्हर नंबर 2 मध्ये दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलने सांगता या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. या देखील ओव्हरची सुरुवात चांगल्या पद्धतीनं झाल्या. मागील ओव्हरमध्ये आपण पाहिलं होतं सुरुवात डॉट बॉलने झाली होती आणि या देखील ओव्हरची सुरुवात डॉट बॉलने झाली आहे. सुरुवात खूप महत्त्वाची असते, बेज तो मिळतो. आताचा बॉल खराब लाईन लेंथवरती आहे आणि ते नो बॉल. टोटली 5 धावा या बॉलवरती मिळतील. इतका वेगानं बॉल गेला की विकेट किपरला देखील समजलं नाही आणि मागे जे 2 फिल्डर होते त्यांना देखील समजलेलं नाही. धावा झाल्यात फलकावरती एकंदरीत 13. नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिट असणार. आता फ्री हिटच्या बॉलवरती एअर स्ट्राईक करण्याची संधी सचिनकडे असणार आहे. प्रेशरमध्ये बॅटिंग करतोय. आता ते प्रेशर कमी करण्याची संधी आली होती परंतु तिथे देखील मोठा फटका आलेला नाहीये. एक रन कंप्लीट झालाय आणि आता दुसरी रन देखील कंप्लीट होईल. थ्रो खराब झाला, कलेक्शन झालेला नाहीये बॅकअप मिळेपर्यंत. तिसरी धाव देखील पूर्ण झालाय. एक एक धावेचं महत्त्व माहिती आहे या सिच्युएशनला, कारण साई केलवा रोड टीमने तो सामना पाहिलाय जिथे 103 धावा चेस करत असताना मायकोप ए टीमने ज्या पद्धतीनं तो सामना तरीकेने आपल्या बाजूने खेचला होता परंतु लास्ट मोमेंटला पराभवाचा सामना करावा लागला आणि त्या 11 धावा कुठेतरी 11चा आकडा त्यांच्यासाठी खराब ठरला. ऑनसाइडला ड्राईव्ह केला गेलाय, बॉल जातोय. तत्पूर्वी एक रन कंप्लीट. दुसऱ्या रनचा प्रयत्न तरीकेने सुरू आहे. दुसऱ्या रनवरती विकेट जाण्याचे चान्सेस. इथे यस विकेट जाईल. फलंदाज कौशिक टीमचा कॅप्टन या ठिकाणी बाद झालाय. कॅप्टनची विकेट मिळवलाय रनआउटच्या माध्यमातून. दुसरा धक्का टीम साई केलवा रोड संघाला. रनआउटच्या माध्यमातून विकेट या ठिकाणी गेलाय. 17 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. मोहिउद्दीनचं हे षटक जरी थोडंसं महागात पडत असलं तरी या ओव्हरमध्ये विकेट आलाय. नवीन बॅट्समन अभि मैदानावरती दाखल होते. दोन्ही ओपनर्स आता डगआउटला परतले गेले, त्याचमुळे ते प्रेशर आता बॅटरवरती असणार आहे. 17 धावा स्कोर कार्डवरती. 17 वरती 2 धक्के मैदानावरती लागले गेलेत. या ओव्हरमधील चौथा बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मोहिउद्दीन चांगला बॉल टाकलाय. विकेट किपर देखील बीट झाला होता. एक रन मिळेल या बॉलवरती. 22च्या माध्यमातून ही रन मिळताना पाहायला मिळते. 18 धावा स्कोर कार्डवरती. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. मोहिउद्दीन कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. या षटकाच्या सुरुवातीस रन्स येत होत्या परंतु एंड ऑफ दी ओव्हर आता फिनिश चांगलं करायचं. धावा झाल्यात फलकावरती. चेंज ऑफ द बेस. गतीमध्ये परिवर्तन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. स्लोअर वनचा वापर त्या ठिकाणी केला होता आणि इथे बॅटरला बीट केलंय. सचिन स्ट्रगल करतो या मॅचमध्ये. 5 बॅटमधून आल्यात. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आलेला नाहीये. संघर्ष करतो या मॅचमध्ये. आणखीन एक चांगला बॉल जडमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेटला फिल्डर आहे. एक रन मिळते या बॉलवरती. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 ओव्हरचा खेळ संपतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात फलकावरती 19. 19 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात डीजे कॅन्डीच्या दिशेने. आपण पाहतोय ओव्हर नंबर 3 मध्ये पहिला बॉल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. तिथे बॅटरला नक्कीच बीट केलं होतं या बॉलवरती.
वेगानं फिरवण्याचा प्रयत्न झाला होता. डॉट बॉलची समाप्ती मैदानावरती होत असताना आपण पाहतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहणार आहोत हा बॉल ज्या पद्धतीने रिलीज केला होता. पहिला बॉल खूप महत्त्वाचा ठरला मागच्या 2 ओव्हर्समध्ये आणि या देखील ओव्हरमध्ये सुरुवात डॉट बॉलने झाले. आणखीन एक चांगला बॉल कटरचा वापर या ठिकाणी केला जातोय. ज्या पद्धतीने बॉल फिरवले जात आहेत. पहिला बॉल जो आपण उल्लेख केला होता ॲक्शन रिप्लेमध्ये तो दाखवला जातोय. काय बॉल टाकला होता, बरोबर यॉर्कर टाकला होता. आताचा बॉल ऑन साइडला खेळला गेला. फ्लॅट अँड फ्युरियस 6 षटकार फलंदाज सचिनच्या बॅटमधून संघर्ष केल्यानंतर संघर्षाचा षटकार 6 धावा. बत्तीस धावा फलकावरती 32 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 3 ओव्हरचा खेळ संपला. मागच्या ओव्हरमध्ये 2 षटकार आले आणि त्या 2 षटकाराच्या जोरावरती एक चांगली टोटल सध्या स्कोर कार्डवरती दिसते. परंतु शेवटचे जे 6 बॉल आहेत तिथे आता रन्स बनवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. मागच्या 3 ओव्हरचा भूतकाळ विसरावा लागणार आहे. येणारे 6 बॉल भरपूर काही डिपेंड करते. ते 6 बॉलवरती धैर्य आलाय गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल लेग कटरचा वापर त्या ठिकाणी झाला होता आणि चांगल्या पद्धतीनं बॉल बाहेर निघाला. गुडलेन स्पॉटवरून ज्या पद्धतीने या बॉलला बाहेर काढलाय शोल्डरचा चांगला वापर केला होता या बॉलवरती. आताचा बॉल सेम बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले जणू काय पाहिला मागच्या बॉलचा. सलग 2 डॉट बॉल धावा झाल्यात फलकावरती 32-32. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. स्ट्रायकिंगवरती बॅटर सचिन 12 बॉलमध्ये 11 रन्स त्याने बनवल्यात. एक षटकार आलाय परंतु स्ट्राईक रेट अत्यंत खराब त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा बॉल हवेमध्ये सुद्धा गोलंदाज कमिटमेंट करतोय आणि यस टेकन विकेट जाईल. कॉटन बॉलची संधी होती आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विकेट गॉन. नवीन बॅटर रवी मैदानावरती दाखल झालाय. 3 बॉल बाकी आहेत. लिफ्टी बॅटरचा खेळ आपण पाहणार आहोत. यावर मधील चौथा बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. डिस्टन्स हवाय मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी जज करतायत आणि त्यांना बीट करून पहिल्याच बॉलवरती धमाका. फलंदाज रवी नावाचा षटकार 6 धावा.
जवळ होता 6 रन्स मिळवल्यात. 38 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 4 बॉल आतापर्यंत डिलिव्हर्ड झाल्यात. धैर्यावरती हा त्या ठिकाणी फटका खेळला होता. स्लोअर वन आणि या देखील बॉलला पिक केलाय आणि बॉलला सरळ मिड विकेटच्या बाहेर फेकून दिले. सलगचा दुसरा षटकार येत असताना पाहायला मिळतोय. 6 धावा. फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा आणि अंतिम बॉल या इनिंगचा आपण पाहतोय. लास्ट बॉल खेळण्याचा प्रयत्न झाला होता. 1 रन कंप्लीट झालाय. दुसऱ्या रनची मागणी आहे. दुसरी रन देखील मिळू शकते या बॉलवरती आणि त्या 2 रन कंप्लीट केल्या गेल्यात. 46 धावा फलकावरती आपण पाहतोय. 46 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात आणि 47चं टार्गेट समोर सेट केलं गेलंय. 47 धावांचा चेज पूर्ण करायचा आहे 5 ओव्हर्समध्ये. 4 ओव्हरमध्ये 47 रन चेस करायचे आहेत टीम युवक मित्रमंडळ बाजार केलवा या टीमला. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. अक्षय गवळी आणि शुभम तांडेल ओपनिंग पेअर. लिडिंग बॉलर कौशिक दाखल झाला गोलंदाजी मार्कवरती. मागील मॅचमध्ये कौशिक मोस्ट इकॉनॉमिकल बॉलर ठरला होता. तर दुसऱ्या बाजूला युवक मित्रमंडळ किंवा बाजार टीमचा शुभम टॉप रन स्कोरर ठरला होता. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती वेलकम टू ग्राउंड सांगितलंय बॉलरला आणि सरळ फाईन लेगला पाठवलंय बॉलला. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. अक्षयची आपण पाहतोय. हा बॉल बाउन्सरचा अंदाज होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. 46 इथे कुठेतरी डिफेंड करायचे आहेत आणि त्या प्रयत्नामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. 1 फॉर द ओव्हरची सूचना देखील बॉलरला दिली गेली. ती वॉर्निंग त्या ठिकाणी दिली. 47 त्या ठिकाणी डिफेंड करायचे आहेत. 7 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. पहिल्या बॉलचा खेळ झाला.
दुसरा बॉल बॅकफूट पंच खेळण्याचा प्रयत्न. आजच्या दिवसामध्ये अक्षयचा हा पॅटर्न स्ट्रोक बनलाय, परंतु इथे आता थर्डमॅनला फिल्डर भरपूर लवकर पुढे आला होता. परंतु आता फायनली बॉल तो देखील स्टॉप झालाय आणि त्याचबरोबर 4 रन्स, क्षमस्वी 3 रन्स त्या देखील पळून काढल्या जात आहेत. 3 धावा त्या ठिकाणी पळून काढल्या गेल्यात. यस, चेक केलं जाईल, कारण याआधी 1 फॉर द ओव्हरची सूचना बॉलरला दिली होती. यस, इट इज अ नो बॉल, कारण याआधी 1 फॉर द ओव्हरची वॉर्निंग बॉलरला दिली होती. म्हणजे टोटली 4 धावा या बॉलवरती मिळतील. पुढचा बॉल फ्री हिट. पहिल्याच ओव्हरमध्ये गोलंदाजाने या ठिकाणी चुकी केलंय. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय, नो बॉल टाकलाय. फ्रीटचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, हवा तसा फटका त्या ठिकाणी कन्वर्ट झालेला नाहीये. लॉंग ऑफ येतो डीप मधून. तत्पूर्वी 1 रन कंप्लीट केले गेले. 1 रनने टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 12. 2 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. कौशिकने मागच्या मॅचमध्ये दोन्ही स्पेलमध्ये बॉलिंग अत्यंत चांगली केली होती, परंतु या मॅचमध्ये प्रेशर आहे, कारण 47 डिफेंड करायच्या 4 ओव्हर्समध्ये आणि थोडंसं डिफिकल्ट आहे. परंतु इथे ज्या पद्धतीनं बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे अक्षय गवळी, मागच्या मॅचमध्ये देखील बरसला होता आणि या मॅचमध्ये देखील बरसतोय. आलाय षटकार त्याच्या बॅटमधून. 6 धावा. अक्षय गौरीच्या बॅटमधून फक्त स्विचिंग पाहायचं राहिलंय. प्रत्येक फटका, प्रत्येक स्ट्रोक एक वेगळा अंदाज. इथे देखील ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर, लाजवाब फटका, कडक फटका, खतरनाक बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. सलगचा आलाय दुसरा. आधीचा मारला होता मिड विकेटला, आता मारलाय एक्स्ट्रा कव्हरला. पण पाहतोय काय फटका खेळला होता, उचललं होतं त्या बॉलला, पिकअप पॉइंटला ट्रॅक केला आणि ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर. काय जबरदस्त फटका खेळला होता. 24 धावा 4 बॉल मध्ये आतापर्यंत येत असताना आपण पाहतोय 47चा चेस थोडंसं या ठिकाणी सोपा केला गेलाय. लवकर चेस करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आयोजकांचा वेळ वाचवायचा. अक्षय गवलीला मागच्या मॅच मध्ये देखील 46 त्याच्या बॅट मधून आल्या होत्या. या मॅच मध्ये देखील 21 आल्यात. 5वा बॉल. या देखील बॉल वरती अक्षय गवळी फक्त आणि फक्त 6चा पाडा मैदानामध्ये बोलतोय. 6 धावा प्लस नो बॉल, टोटली 7 रन्स या बॉल वरती येतील. टेनिस बॉल क्रिकेटचा सीझन पूर्णपणे फ्लॉप गेल्यानंतर रबर बॉल क्रिकेटमध्ये ती रिव्हेंज घ्यायची आहे. ट्रोलर्सला उत्तर द्यायचं आहे. पुन्हा एकदा नो बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सलग दुसरा नो बॉल आणि या ओव्हर मधील हा तिसरा नो बॉल. दुसऱ्याच बॉलवरती 1 फॉर द ओव्हरची वॉर्निंग बॉलरला दिली, तरी देखील त्याच चुका पुन्हा पुन्हा वारंवार होत आहेत. धावसंख्या फलकावरती 32. आता चांगला बॉल टाकलाय. कमी गतीचा बॉल त्या ठिकाणी टाकला होता. गती काढली होती या बॉलवरची. डॉट बॉल येत असताना आपण पाहतोय. शेवटचा बॉल बाकी आहे. अक्षरच्या बॅटमधून 27 धावा आतापर्यंत आल्यात. बॅकफुट पंच, एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहिल्यात. ते सिंगल घेऊन स्ट्राईक आपल्याजवळ ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे डॉट बॉल येतोय. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्यात फलकावरती 47चा चेस पूर्ण करायचं. आता 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी समीकरण तुमच्या समोर आणलं जाईल. 15 धाव्यांची गरज.
32 फलकावरती 18 बॉल आहेत. 18 बॉल मध्ये विजयासाठी 15 धाव्यांची आवश्यकता. आज अक्षयच्या बॅट मधून पॉइंटला रन्स आल्यात, कव्हरला रन्स आल्यात, एक्स्ट्रा कव्हरला रन्स आल्यात, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, फाईन लेग या सर्व क्षेत्रांमध्ये रन्स येताना दिसल्यात. सचिनचा पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती फाईन लेगला वलवला आणि बॉल सरळ निघून जात असताना 4 धावांकरिता पहिल्याच बॉलवरती शुभमच्या बॅट मधून आलाय चौकार. प्रत्येक बॉलवरती ती वेगळी इंटेन्सिटी या दोन्ही फलंदाजांची आपण पाहतोय. हा बॉल बाउन्स झालेला नाहीये, खाली राहिलाय बॉल. वळून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. डॉट बॉल. 16 बॉल आहेत. 16 बॉल मध्ये आता रन्स बनवायचे आहेत 11. 36 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. 36 वरती विदाउट लॉस. ऑन साइडला पूल केला, खेचला या बॉलला आणि मिड विकेटला सरळ स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिपॉझिट. 6 धावा षटकार. केला होता बॉलर कौशिकला, आता टार्गेट केलंय बॉलर सचिनला. ओम इलेव्हन जलसा टीमचे कॅप्टन या टॉस साठी अजून काही रन्स तडीकीने मिळतील. आता विजयासाठी एका धावेची गरज आहे. तो विजयाचा गुलाल उधळला जाईल. आज वेगळे मनसुबे, आज वेगळा इंटेंट अप्रोच घेऊन उतरल्यात युवक मित्र मंडळ केलवा बाजार. विनिंग रन्स साठी येत असताना आपण पाहतो शुभमच्या बॅट मधून एक वेगळ्या अंदाजामध्ये. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम युवक मित्र मंडळ केलवा बाजार अँड हार्ड लक टीम साई केलवा रोड. आज त्यांचं यंग टॅलेंट सफाली परिसरामध्ये पाहायला मिळालं. कौशिक असो, जरी त्याच्या विरोधामध्ये या मॅच मध्ये 32 धावा आल्या असतील, त्या दिवच्या मॅच मध्ये इम्प्रेस केलं होतं. सचिनने इम्प्रेस केलं, अक्षयने इम्प्रेस केलं, अभि असेल, सर्व काही खेळाडूंनी आज इम्प्रेस केलंय. हार्ड लक बॉईज अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टीम युवक मित्र मंडळ केलवा बाजार. मॅन ऑफ द मॅच या